नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आज आहेत एक एकदम खास गेस्ट. त्यांचं नाव आहे वृषाली बरबरे. त्या चाइल्ड डेव्हलपमेंट कन्सल्टंट आहेत. तर वृषाली यांची एक ऑर्गनायझेशन आहे, प्रोजेक्टच म्हणेन मी त्याला, एनलिट किड्स. तर आय थिंक आपण वृषालीकडनंच जाणून घेऊया. वृषाली, तुमचं स्वागत आहे. आणि एनलिट किड्स हे तुमच्या प्रोजेक्टबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते की मला ही पॉडकास्ट करण्याची संधी तुम्ही देताय. क्या बात आहे. आणि हे नवीन माध्यम आहे माझ्यासाठी. पण एनलिट किड्सचा प्रसार आणि प्रचार करण्याकरता जी माध्यमं शक्य आहेत ती सगळी आम्ही ट्राय करतोय. एनलिट किड्स ही एज्युकेशनल एंटरप्राइज आहे. दॅट इज व्हॉट वी कॉल इट. वी फंक्शन इन 3 व्हर्टिकल्स. एकतर बुक स्टोअर आहे मुलांसाठी. एक्सक्लुझिव्हली मुलांसाठी आहे. मुलांची पुस्तकं तिथे असतात. मुलांची खेळणी आहेत. एज्युकेशनल टॉयज आहेत बेसिकली. सो त्याचा मेन मोटो हे आहे की कुठलीही तुम्ही रँडमली जरी तिथली कुठली गोष्ट उचलली तरी त्याचा काहीतरी लर्निंग व्हॅल्यू त्या मुलांना असणार आहे. दुसरं आहे जे स्कूल सर्व्हिसेस आहे आमची. स्कूल सर्व्हिसेस म्हणजे आम्ही शाळांबरोबर काम करतो. प्री स्कूल सेटअप करतो अख्खच्या अख्खं. इट्स काइंड ऑफ कन्सल्टन्सी, जिथे आम्ही रिसोर्स कन्सल्टंट्स म्हणून काम करतो. आणि राईट फ्रॉम IB स्कूल्स टू NGO रन स्कूल्स, CSR फंडेड स्कूल्स, ज्याला अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी जे शाळा आहेत, पब्लिक स्कूल्स आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही सगळ्यांना रिसोर्स कन्सल्टन्सी देतो. राईट. आणि रिसोर्सेस प्रोव्हाइडेड करतो. राईट. तिसरं आहे एनलिट अकॅडमी, जे आम्ही त्याच्यामध्ये अंडर स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप्स घेतो. आर्ट अँड क्राफ्ट असेल, क्रिएटिव्ह रायटिंग असेल, ॲस्ट्रॉनॉमी असेल. तर हे वर्कशॉप्स मेजरली मुलांसाठी होतात, पण ॲट द सेम टाईम पेरेंट्स आणि टीचर्ससाठी पण आम्ही रिसेंटली काही कंडक्ट केले आहेत. तर हे 3 व्हर्टिकल्स आहेत. आणि वी स्टार्टेड 12 years बॅक. 17 एप्रिल 2010 मध्ये आम्ही सुरुवात केली. नाईस. आणि वी स्टार्टेड विथ 5,000 बुक्स अँड अ रीडिंग क्लब. ओके. सो तिथनं मग हाऊ वॉज द जर्नी? म्हणजे आता 12 वर्ष इज अ कम्पॅरेटिव्हली, म्हणजे दोन्ही ॲस्पेक्टनी बघितलं तर तसा मोठा पिरियड नाही पण आहे, पण एका दृष्टीने आहे पण, म्हणजे स्टार्टअपच्या दृष्टीने. तर 5,000 बुक्स टू आत्ता आय थिंक 1,00,000+ बुक्स तुमच्याकडे आहेत. तर तो जर्नी इफ यू कॅन टेक अस थ्रू. अतिशय इंटरेस्टिंग जर्नी आहे आणि एव्हर इव्हॉल्विंग, दॅट इज व्हॉट वी कॉल इट. कारण मुख्य म्हणजे सुरुवात अशी झाली की काहीतरी मुलांना चांगलं द्यायचं आणि त्यांच्या स्क्रीन टाईम त्यांचा रिड्यूस करायचा. आता स्क्रीन टाईम रिड्यूस करायचा तर त्यांना तशी साधनं दिली गेली पाहिजेत, म्हणून ते सुरुवात झाली. कुठला पण कन्सेप्ट असो, म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन असो, एखादा प्रोजेक्ट असो, इट इज अन अमालगेमेशन ऑफ लॉट ऑफ एक्सपिरियन्सेस, लॉट ऑफ आस्पेक्ट्स, आय विल से. एनलिट किड्स सुरुवात म्हणजे कन्सेप्शन जे सांगते, सुरुवातीपासून मी सांगते, कन्सेप्शनची प्रोसेस सांगते. राईट. लग्नानंतर माझे मिस्टर सॉफ्टवेअरमध्ये होते. वी मूव्ह टू द US आणि तिथल्या लायब्ररी सिस्टीमला मी खूप जवळून बघितलं. रादर दॅट वॉज माय लाईफलाईन, माय किड्स लाईफलाईन. आणि आय यूज टू स्पेंड एंटायर डे देअर. खजिना असायचा आपल्या इथे, एक छोटासा जेवढा मॉल आहे तेवढी तिथे एक लायब्ररी असते एका कम्युनिटीची. येस. आणि त्याच्यानंतर मुलगा माझा प्रीस्कूलला वगैरे तिथे जात होता, तर तिथल्या लोकांची पद्धत बोलायची, एकदम लहान लहान मुलं पण इतकी सुरेख क्लिअर मिनिंग कन्व्हे करायची, एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणतो, ते बघितलं. आणि कुठेतरी डोक्यात असं वाटायला लागलं की हे आपल्या इथे का नाही, आपली मुलं इतकी हुशार आहेत सगळी, पण एक्सप्रेशन म्हणलं की आपण मोठ्यांची पण गडबड होऊन जाते. बरोबर. तर ते सगळं बघितलं आणि असं वाटलं की हे आपल्या इथे का नाहीये. आणि नॉट नेसेसरीली त्यासाठी आपल्याकडे खूप पैसे लागतात त्याला. बऱ्याचशा गोष्टी कम्युनिटी पार्टिसिपेशन मधनं घडतात तिथे. ते तिथेच राहिलं. मग मी परत आले. मग MSWचा कोर्स पुणे युनिव्हर्सिटीत होता 2 वर्षांसाठी. आणि मुलांना सांभाळून तो मला करता येण्यासारखा होता. मला आवडही होती, म्हणून मी तो केला. आणि अतिशय सुंदर एक्सपिरियन्स होता. वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये काम केलं. मुलांबरोबर भरपूर काम तिथे सुरू झालं माझं. आणि पहिला माझा एक्सपिरियन्स, पहिलं जे म्हणतो आपण बीज जिथे रोवलं गेलं, बॉईज ऑब्झर्वेशन होम, मुलांचा ज्याला जुन्या काही आपण रिमांड होम म्हणायचो, तिथे मी 1 वर्ष काम केलं स्टुडंट काउन्सिलर म्हणून. अच्छा.
आणि तिथे आम्हाला एक ग्रुप घ्यायचा असायचा. तिथे जायचं आणि 1 तास 2 तास त्या मुलांना कन्स्ट्रक्टिव्हली बिझी ठेवायचं. आणि त्या काळात त्यावेळेला मग मी माझ्या घरची जी काही चांगली पुस्तकं होती ती घेऊन जायला लागले, काही खेळणी घेऊन जायला लागली. मुलं मोठी होती. पण त्यांना ते बघून ते सगळं हरखून गेले आणि त्यांना इच्छा निर्माण झाली की आपण काहीतरी शिकावं, लर्न करावं. आणि आय एम रिअली हॅपी अँड प्राऊड टू से की 1 वर्षाच्या स्पॅनमध्ये 15 मुलांचा साधारण ग्रुप होता तो, प्लस मायनस काहीतरी. बरोबर. पण त्यातली 4 मुलं परत शाळेत शिकायला गेली. ग्रेट. आणि माझ्या दृष्टीने तो नंबर कदाचित इतरांच्या दृष्टीने काय आहे माहित नाही. माझ्या दृष्टीने तो मोठा होता. कारण ती जी बॅकग्राऊंड होती मुलांची त्या ह्याच्यामध्ये एक जरी मुलगा जरी शाळेत गेला असता तरी आय वॉज गोइंग टू बी हॅपी. प्रिसाइजली. तर मला लक्षात आलं की हे कुठेतरी काहीतरी मी चांगलं करतेय, करेक्ट करतेय. सो मग सिमिलर प्रोग्राम ज्याला मी रीडिंग क्लब बनायला लागले, तो मी वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये घ्यायला लागले. आणि मग हळूहळू तो चांगला होत गेला. त्याच्यातून बरेचसे काय म्हणतात त्याला, बरेचसे गोल्स आम्ही अचीव्ह करत गेलो. नॉट ओन्ली रीडिंग, पण इट इज अ काइंड ऑफ लर्निंग ॲप्टिट्यूड दॅट आय यूज टू डेव्हलप. राईट. कुठल्याही माध्यमातून शिकण्यासाठी एक ॲप्टिट्यूड लागतो. एक चांगलं स्टुडंट असायची गरज असते. राईट. तर ते लहानपणापासूनच इन्कल्केट केलं तर मुलं शिकतात. दुसरी गोष्ट आहे सेल्फ एक्सप्रेशन. ते स्टोरीजच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म दिला की दर सेशनमध्ये एकतरी काहीतरी टॉपिकवर मुलांनी बोलायचं. राईट. आणि त्या एक्सप्रेशनचा खूप उपयोग झाला. सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ इमेज पॉझिटिव्ह होण्याकरता. आणि मग हे सगळं बघून मला असं वाटलं की शाळांमध्ये पण होईल. मग पुढे जाऊन मी ते शाळांमध्ये पण केलं, स्पेशल स्कूल्समध्ये पण केलं. स्पेशल स्कूलमध्ये अतिशय सुंदर अनुभव आला मला त्याचा. राईट. आणि मग एक जागा घेतली. बरोबर. हे सगळं करता करता मी एक पेरेंटही होते. राईट. आणि माझ्या मुलांना चांगल्या काहीतरी गोष्टी देण्याकरता मी सतत लुकआउटवर असायचे. आणि आय एम शुअर माझ्या पिढीतले किंवा आत्ताचे सुद्धा पेरेंट्स असतातच. करेक्ट. पण मला ते मिळत नव्हतं त्यावेळेला. जे काही खेळणी अवेलेबल होती ते चायना मेड होती. लर्निंग व्हॅल्यू काही नसायची त्याला. एकदा खेळलं ते टाकून दिलं किंवा खूप जॅझी स्टफ, म्हणजे त्याचा काही खरं तर उपयोग नाही, फक्त पैसे जास्त. तर हे सगळं बघून मला असं वाटलं की आपण ॲटलिस्ट बुक स्टोअर तर सुरू करू. त्यावेळेला BCL होती पुण्यामध्ये, फर्ग्युसन रोडला होती. पण तिथे सुद्धा लिमिटेड स्टॉक असायचा. मराठी पुस्तकं नसायचीच, हिंदी नसायचीच. म्हणून मग मी सुरुवात केली की चला आपण हे तरी करू. मग जागा घेतली. थँकफुली फायनान्शियली वी वर केपेबल ऑफ बाईंग. त्यामुळे थँक्स टू माय पार्टनर अँड माय हजबंड, ही फंडेड दॅट. आणि तिथपासून ती सुरुवात झाली. मग हळूहळू ते लर्निंग क्लब आणि बुक स्टोअर असं सुरुवात झाली. राईट. आता या सगळ्या जर्नीमध्ये तुमचं हायरिंग पण झालं असेल. येस. किंवा आपण त्याला असं म्हणू की बरेच रिसोर्सेस कनेक्ट झाले असतील. बरं. तर तो पार्ट बऱ्याच स्टार्टअप्सना थोडासा चॅलेंजिंग वाटतो. पहिला हायर करताना सगळ्यांच्या पोटात गोळा येतोच, कारण ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतलेली असते. नो मॅटर वॉट आपल्याला त्या रिसोर्सला सॅलरी द्यायची असते. तर या प्रोसेसमधनं एनलिट किड्स प्रोजेक्टमध्ये कसे रिसोर्सेस वाढत गेले किंवा तुमचा अप्रोच कसा होता? ऑप्टिमाइज करायचा बेसिकली प्लॅन होता. ओके, जे काही माझे काही जे काही ऑलरेडी माझ्या नवऱ्याने भरपूर त्यावेळेला ही वॉज नॉट अ पार्ट ऑफ इट, ही वॉज जस्ट फंडिंग अस. त्यावेळेस ते काम करत होते इन्फोसिसमध्ये. त्यामुळे जे काही आहे भांडवल त्याच्यामध्येच आपण करायचं. ते रोलिंग ठेवायला लागतं पहिली गोष्ट. बरोबर. तर त्याचं प्लॅनिंग सुरुवातीला करणं फार गरजेचं असतं की मी किती इन्व्हेस्ट करणार आहे. कारण सुरुवातीला आपण फक्त इन्व्हेस्ट करत राहतो. राईट. प्रॉफिट मेकिंग नंतर सुरू होतं मे बी 2-3 वर्षांनी. करेक्ट. तर त्यावेळेला मला हायरिंगसाठी किंवा एम्प्लॉई सॅलरीसाठी एक भाग बाजूला ठेवायलाच लागायचा. आणि त्याप्रमाणेच प्लॅन करायचे मी. सुरुवातीला मी थोड्या चुका पण केल्या की फार अशा काय म्हणतात त्याला खूप जास्त पॉलिश्ड माणसांना आपण ठेवण्याचा प्रयत्न केला की जे लोक एकदम सेल्स अँड मार्केटिंगमध्ये प्रो असतील. पण मग देन वन फाईन डे आम्हाला लक्षात आलं की फक्तच पैसे जात आहेत, रिझल्ट मिळत नाही आहेत. मग नंतर आम्ही अगदी 12वी पास त्याच्यानंतर सुरुवात केली की 12वी पास मुलांना घ्यायचं ज्यांना थोडंफार इंग्लिश लिहिता वाचता येतं. राईट. आणि त्यांना ग्रूम करायचं. तर आम्ही तशा पद्धतीची मुलं अतिशय काही खूप असं जेम्स ज्याला आम्ही म्हणू तसे आम्हाला फाईंड झाले. ते आमच्याबरोबर
ऑलमोस्ट 5-6 वर्ष पुढचे टिकले. हम्म. काही मुलं होती जे अक्षरशः फाटक्या ह्याच्यामध्ये आली होती, पण त्यांना करायचं होतं काहीतरी. त्यांना दे वॉन्टेड टू चेंज देअर सिच्युएशन. नाईस. सो जरी थोडं इंग्लिश कमी जास्त असलं तरी जुजबी इंग्लिश त्यांना आम्ही शिकवलं, सॉफ्ट स्किल शिकवली. हम्म. आणि दे प्रूव्ह टू बी अन ॲसेट राईट. फॉर अस. राईट. आणि जेव्हा आम्ही पुढचं एक दुकान वाकडमध्ये होतं आमचं, ते जेव्हा सुरू केलं तेव्हा तो इन्चार्ज झाला होता त्या दुकानाचा. क्या बात आहे. तर चांगले वाईट दोन्ही अनुभव आले. सॅलरी पे करणं हे फार महत्वाचं आहे. राईट. आणि इव्हन इन ड्युरिंग कोविड आता जो माझा जो रिसोर्स एक आमच्याकडे एम्प्लॉई आहे निखिल, मी मुद्दामून त्याचं नाव घेते कारण तो खरंच हिरा आहे. आणि तो पण असाच 12वी पास झाल्यानंतर आलाय. त्याला भरपूर त्याचं ॲम्बिशियस आहे. हंबल बॅकग्राऊंडमधनं आलाय. पण त्याने इतकं स्वतःला छान त्याच्यामध्ये मोल्ड करून घेतलंय की तो त्याला आता त्याच्या नावाने म्हणजे कस्टमर्स ओळखतात. क्या बात आहे. आणि निखिल असेल ना शॉपवर मी जाते इथपर्यंत ते झालंय. आणि द थिंग इज दॅट की आपण त्यांच्या गरजा ओळखल्या पाहिजेत. त्यांना आपल्या टीमचा आणि आपलं विजन ज्यांना दिसेल राईट ते लोक आपल्यासाठी तितक्याच ह्यांनी काम करतील. राईट. सो शाउट आउट टू निखिल. येस. खूप चांगलं काम करते. आणि स्टार्टअप्सना अशा रिसोर्सेसची खूप गरज असते की जे आपणहून गोष्टी समजून शिकून तुमचं विजन जे आहे ते पुढे नेत आहेत. तर आय थिंक यू आर फॉर्च्युनेट इनफ टू हॅव रिसोर्सेस लाईक दिस. सो आता मला अजून एक सगळं ऐकताना खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे आणि त्याच्यामध्ये इम्पॅक्ट बेस्ड स्टार्टअप तुमचा आहे की तुमच्या ओव्हरऑल कंपनीमुळे किंवा प्रोजेक्टमुळे बऱ्याच मुलांना, पालकांना खूप फायदा होतोय. तर मला 2 प्रश्न पडले याच्यामध्ये की हा इम्पॅक्ट तुम्ही मेजर कसा करत गेलात ओव्हर द इयर्स किंवा आत्ता कसा करताय. आणि दुसरा प्रश्न असा आहे की 2010 आणि 2022 या स्पॅनमध्ये कॉन्टेंट कॉन्झम्पशनचा पॅटर्न खूप चेंज झालाय. बरोबर. तर तो तुम्ही कसा टॅकल करताय किंवा हाऊ यू हॅव ॲनलाइज्ड इट. राईट. पहिला प्रश्न तुमचा जो होता की इम्पॅक्ट कसा होतोय किंवा बरोबर. आमच्या वेबसाईटवरती नंबर्स आहेत काही. ओके. दो दे आर नॉट रिफ्रेश्ड एव्हरी नाऊ अँड देन. दॅट इज द इम्पॅक्ट दॅट वी हॅव. नाईस. वी स्टार्टेड विथ 5,000 बुक्स. आता आमच्याकडे 1 लाखांपेक्षाही रिसोर्सेस आहेत जास्त. म्हणजे नॉट ओन्ली बुक्स, तर टीचिंग एड्स आहेत, आउटडोअर इनडोअर इक्विपमेंट आहे, सायन्स किट्स आहेत, आर्ट अँड क्राफ्ट किट्स आहेत, वर्कबुक्स आहेत. तर हे सगळं आहे. इट्स अ वन स्टॉप शॉप नाव फॉर पेरेंट्स ॲज वेल एज स्कूल्स. नाईस. आणि मोटो इज गिव्हिंग मिनिंगफुल रिसोर्सेस. म्हणजे असं एकही गोष्ट मिळणार नाही की याचा काही उपयोग होणार नाही कोणाला तरी. रिसोर्सेस किंवा या बाबतीत जर इम्पॅक्ट म्हणायचं झालं तर वी स्टार्टेड विथ से 500 कस्टमर्स इन द फर्स्ट इयर. आता माझ्याकडे 10,000हून जास्त कस्टमरचा बेस आहे. राईट. ओके. ओके. हे मोठं आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट. या इट इज बिग. हां, कारण जरी तो नंबर्स कमी जास्त वाटत असला ना तरी लॉयल कस्टमर असणं हे एक लॉयल कस्टमर इज इक्वल टू 100 न्यू कस्टमर्स. या शुअर. तर ते लॉयल कस्टमर्स आहेत. नंतर स्कूल्सबद्दल बोललात तर तुम्ही मोर दॅन 300 स्कूल्स नाव विथ अस. नाईस. अक्रॉस महाराष्ट्र. वी स्टार्टेड की आपल्या आजूबाजूच्या शाळांमध्ये जाऊ. मग नंतर हळूहळू ते पुण्यापर्यंत गेलं. आता टियर 2, टियर 3 सिटीजमध्ये रिसेंटली म्हणजे कोविडमध्ये फार म्हणजे त्याचा उपयोग कसा झाला. एव्हरी चॅलेंज हॅज इट्स बेनिफिट्स. तसं टियर 2, टियर 3 सिटीजमधनं खूप सारे कॉल्स आले आम्हाला. तिथे कसं आहे, तिथे लोकांकडे पैसे आहेत. त्यांना ते रिसोर्सेस मिळत नाही. कुठे मिळतात ते माहीत नसतं. आणि त्यांना न फसवता कोणतरी काहीतरी देईल. करेक्ट. असं कोणतरी हवं असतं. तर तिथे आताही आमचं झालंय. म्हणजे अक्कलकोट म्हणा, बीड, सातारा, सांगली तिकडेही आमचा माल जातो. सो आता इथे म्हणजे आता या ऐकताना जो प्रश्न पडला की हे रिसोर्सेस एखाद्या टियर 2, टियर 3 सिटी मधल्या पेरेंट्स ना जर का ऍक्सेस करायचा असेल तर त्यांना तो बाय करता येतो का सबस्क्रिप्शन असतं. हाऊ इज युअर मॉडेल वर्किंग. 2 प्रकारे ह्या गोष्टी चालतात. पहिले तर एक रिटेलच आहे आणि ऑनलाईन वेबसाईट आहे आमची, त्याच्यातून तुम्ही बाय करता. राईट. पर्सनलाइज सर्व्हिस इज समथिंग दॅट एनलिट किड्स इज नोन फॉर. राईट. की तुमची नीड काय,
त्याप्रमाणे आम्ही तुमच्याकडे, कारण आमच्याकडे डेटाबेस रिसोर्सेसचा पण भरपूर आहे. भरपूर आहे. बरोबर. तर एखाद्या IB स्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलाला मी NGOच्या लागणारे रिसोर्सेस दिले तर उपयोग नाही बरोबर. आणि व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा. तसंच एज काय आहे, आवड काय आहे, त्या पद्धतीने आम्ही करतो. नाईस. पर्सनली व्हॉट्सॲपवरती पण आम्ही सेलिंग करतो, नाईस. की त्यांना पाठवणं. बऱ्याच वेळा असं होतं की गिफ्टिंग हवं असतं लोकांना, तर ते पण आम्ही देतो. किंवा कधी कधी कस्टमर सांगतात की माझा मुलगा 7 वर्षाचा आहे, त्याला अजिबात वाचनाची आवड नाहीये, तर तुमच्याकडे काही आहे का? राईट. असा अतिशय रॅन्डम क्वेश्चन असतो, ज्यात आता आपल्याला मग हळूहळू थोडं एक्सप्लोअर करायला लागतं. Correct. मग हळूहळू आपण त्याला द्यायला लागतो. करेक्ट. सो आय एम रिअली हॅपी टू से की देर आर सम व्हेरी नंबर ऑफ किड्स, म्हणजे जे आपण मेजर करू शकू असे नंबर ऑफ किड्स आहेत. दे से दॅट दे हॅव ग्रोन अप विथ एनलिट किड्स. म्हणजे आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा ते 5-6 वर्षाचे होते. नाउ दे हॅव गॉन टू कॉलेज आणि असं. सो दॅट्स अ गुड टेस्टिमोनियल ऍक्च्युली. आपण जो मगाशी दुसरा प्रश्न थोडासा सोडला तो त्याच्याकडे परत येऊ की कॉन्टेंट कन्झम्पशन खूप चेंज झालंय. बी इट रीडिंग, बी इट इंटरनेट, ड्यू टू इंटरनेट आणि अवेलेबिलिटी ऑफ डिव्हायसेस. तर हे कसं, हाऊ हॅव यू सीन इट फ्रॉम एनलिट किड्स पॉइंट ऑफ व्ह्यू? आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा इट वॉज जस्ट ऑनसेट ऑफ दिस रिव्होल्युशन. किंडल वॉज नॉट रिअली सगळ्या घराघरात नव्हता. Amazon आलं आणि इट वॉज अ गेम चेंजर फॉर एव्हरीबडी. आणि ऑनलाईन कॉन्टेंट कन्झम्पशनची सुरुवात होती तेव्हा ती. इन्स्टा नव्हतं, फेसबुक होतं. पण फेसबुक वॉज ऑल्सो लाईक असं काही फार मेजर सोर्स नव्हता. यूट्यूबवरती गोष्टी होत्या. हळूहळू ते वाढत गेलं डेफिनेटली. पण मुलांच्या सेक्शनमध्ये सिन्स इट इज नॉट ॲडवायझेबल फॉर चिल्ड्रन टू बी ऑन स्क्रीन फॉर लॉंगर पिरियड, काही गोष्टींचा त्याची व्हॅल्यू तशीच राहिली. आणि ज्याला ऑनलाईन कंटेंट नाही, ओव्हरऑल कॉन्टेंट बेस्ड जे गोष्टी आहेत त्या तशाच राहिल्या. फॉर एक्झाम्पल पुस्तकं, लहान मुलांची पुस्तकं सगळीकडे ऑनलाईन अवेलेबल आहेत, भरपूर डिस्काउंट्स असतात. पण देर आर अ फ्यू थिंग्स विच अ पेरेंट वुड प्रिफर टू सी अँड देन गिव्ह. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिझनीची काही पुस्तकं असतील, ॲव्हेंजर्स म्हणा, हे म्हणा, हे तुम्हाला माहिती आहे आत काय, तुम्ही ऑनलाईन बाय कराल. पण काही जी व्हॅल्यू बेस्ड पुस्तकं असतील, खूप छान इलस्ट्रेशन्स असतात, ती येऊनच घेतात लोक. सो तो पॅटर्न खालीवर होऊन आता स्टेबल झालाय की पीपल कम अँड बाय. कोविडमध्ये त्याच्या आधी म्हणजे इतकं ऑनलाईनकडे आपलं थोडंसं काय म्हणतात ॲपॅथी होती. बरोबर. शाळांशी आम्ही जेव्हा बोलायचो तेव्हा मेलला पण रिप्लाय यायचा नाही, बिकॉज दे वर नॉट यूज टू ऑल दिस थिंग्स. तेव्हा गरज नव्हती वाटत, मॉडेल वेगळं होतं. बरोबर. थँक्स टू दिस कोविड अगदी रिमोट माणसं, म्हणजे रिमोट एरियातली माणसं सुद्धा ऑनलाईन आली. राईट. आणि आमचा गेम टोटली चेंज झाला. आणि आय थिंक द एबिलिटी टू अडॅप्ट टू द न्यू चेंजेस इज समथिंग दॅट मेक्स यू सस्टेन इन दिस काइंड ऑफ गेम. राईट. सो ॲज अ स्टार्टअप तुम्हाला लाईक म्हणजे हा खूप क्युरियस क्वेश्चन आहे माझ्यासाठी की जिथे एका बाजूला तुम्ही म्हणताय की ड्यू टू दिस पॅन्डेमिक काही ऑपॉर्च्युनिटीज ओपन झाल्या आणि हे सगळं सडन झालंय. म्हणजे ऑब्व्हियसली हे काही प्लॅन नव्हतं, नोटिफाईड नव्हतं. त्यामुळे लॉकडाऊन 1 महिन्याचा 2 महिन्याचा करत वी ऑलमोस्ट हॅड 2 years ऑफ पॅन्डेमिक, ज्याच्यात बऱ्याच गोष्टी चालू झाल्या. पण बऱ्याच गोष्टी जसं तुम्ही म्हणालात की त्या खूप वेगाने आल्या. तर हा जो चेंज होता तुमच्यासाठी, तो ॲज अ स्टार्टअप तुम्ही गेज करू शकलात हाऊ क्विकली, किंवा त्याला अडॅप्ट करणं किती तुम्हाला चॅलेंजिंग गेलं? खरं सांगू का, चॅलेंजिंग नाही गेलं, बिकॉज वी वर ऑलरेडी ऑनलाईन. डिजिटल मार्केटिंग तेव्हा सुरू झालं होतं. राईट. पण आमचा काही एक्सपिरियन्स त्या एजन्सीज बरोबर ग्रेट नव्हता. म्हणजे ते काय दिवाळीच्या शुभेच्छा, गणपतीच्या शुभेच्छा पलीकडे काय फार पुढे होत नव्हतं. म्हणून मी स्वतःच, कसं असतं हे कुठल्याही स्टार्टअपला म्हणा, एंटरप्रेन्योर्सला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्वतःला करायलाच लागतात. करेक्ट. यू कॅनॉट एम्प्लॉय आफ्टर सर्टन थिंग्स, तुमचं तुम्हाला ते करायला लागतं. यू कॅनॉट एम्प्लॉय फॉर एव्हरीथिंग अँड एनिथिंग, यू कॅनॉट एम्प्लॉय पीपल. मग मी स्वतः ते केलं, जाणून घेतलं ते, आणि आय स्टार्टेड डुईंग इट ऑन माय ओन.
अमोल वॉज लुकिंग आफ्टर द स्कूल डिव्हिजन हम्म. आणि स्कूल्समध्ये जाणं आणि तिथे सगळं कन्सल्टन्सी देणं. हम्म. ही हॅज बीन द पार्ट ऑफ ऑल ऑपरेशनल गोष्टी करेक्ट. सगळ्या सेल्स. आणि आय वॉज टेकिंग केअर ऑफ इन स्टोअर जे काही ऑपरेशन्स आहे, बरोबर. पर्चेसिंग आहे हे. हम्म. असं आमचं डिव्हिजन त्यावेळेला झालं होतं. हम्म. डिजिटल मार्केटिंग झाल्यामुळे हम्म. अ, मला माहिती होतं की ह्याच्याकडे खूप जास्त ह्याच्यामध्ये काय म्हणतात पोटेन्शियल आहे. राईट. पण समहाऊ आय वॉज नॉट एबल टू लिव्हरेज दॅट. बरोबर. कोविडमध्ये थिंग्स चेंज हम्म. आणि आम्ही अक्षरशः अग्रेसिव्हली वी वेंट ऑनलाईन नाईस. आणि एनलिट अकॅडमी वेंट ऑनलाईन. राईट. आतापर्यंत जे फिजिकल क्लासेस व्हायचे ते सगळे ऑनलाईन आम्ही केले. अराउंड 45 वर्कशॉप्स वी रॅन ऑनलाईन. नाईस. खूप सारे कोलॅबरेशन्स झाले. फ्रीलान्सर्स बरोबर आम्ही खूप काम केलं. सगळ्यांना एकमेकांची गरज होती. एव्हरीबडी Correct. जॉईन्ड Yeah. हँड्स. आणि खूप छान छान गोष्टी घडल्या. स्टोरी टेलिंगचे क्लासेस झाले, स्टोरी टेलिंगच्या इव्हेंट्स झाल्या, Nice. ॲस्ट्रॉनॉमीचे वर्कशॉप झाले. Great. ॲस्ट्रॉनॉमीच्या वर्कशॉपमध्ये आम्ही तो मराठीतूनही कंडक्ट केला आणि त्यामुळे Nice. अनेक महाराष्ट्रातल्या रिमोट भागातली मुलं पण जॉईन झाली. सगळ्यांकडे मोबाईल फोन्स होते त्यावेळेला. हो. सो अतिशय छान. ज्याला तुम्ही मगाशी इम्पॅक्ट म्हणालात, हो. दॅट वॉज द इम्पॅक्ट की नाईस. वी कुड डू दॅट. नाईस. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक अतिशय छान त्याच्यातून 2 छान गोष्टी निर्माण झाल्या. एक तर आमचा स्वतःचा स्टोरी टेलिंगचा बँड तयार झाला. बर. कारण आम्ही काही ऑर्गनायझेशन्स बरोबर काम केलं आणि स्टोरी टेलिंगचं सर्टिफिकेशन हे भारतात फार काही नव्हतं. म्हणजे असं काही असतं हेच असतं माहिती हेच नव्हतं. माहिती नव्हतं. पण वी रॅन दोज कोर्सेस. हम्म. वी ग्रूम आवर ओन स्टोरी टेलर्स. अमेझिंग स्टोरी टेलर्स आहेत. ते प्रत्येकाच्या त्यांच्या फील्डमध्ये बॉस आहेत. हम्म. कोणी शास्त्रीय गायिका आहे, कोणी सायंटिस्ट आहे, कोणी लेखक आहे, कोणी हेड आहे एखाद्या स्कूलची. नाईस. पण त्यांना आवडत होतं स्टोरी टेलिंग करणं म्हणून दे डिड दिस कोर्स. आणि मग त्यांना प्लॅटफॉर्म देण्याकरता म्हणून आम्ही कथाष्टकम नावाचा स्टोरी टेलिंगचा ग्रुप तयार केला, जो Nice. आम्ही यूट्यूबवरती एव्हरी नाव अँड देन आम्ही ते स्टोरी टेलिंग करतो. क्या बात आहे. दुसरं असं झालं की ह्या ऑनलाईन अकॅडमी झाल्यामुळे आम्ही इट मेड अस सस्टेन. हम्म. आणि ब्रँड डेव्हलपमेंट जो म्हणतो आपण, हम्म. ब्रँड रीच म्हणतो, हम्म. ती स्ट्रॅटेजी इट वर्कड. हम्म. सो Right. इट डिडंट म्हणजे फक्त रेव्हेन्यू दिला असंही नाही त्यांनी एनलिट अकॅडमी हम्म. ड्युरिंग कोविड. हम्म. इट ऑल्सो गॉट कन्व्हर्टेड इन टू सेल्स रिटेलसाठी हम्म. हम्म. आणि रीचमध्ये पण हम्म. ग्लोबल रीच झाला आमचा. राईट. सो आय थिंक दिस इज हाऊ फक्त हे आहे अडॅप्टेबिलिटी आणि काय करायचं हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. ते Right. फ्लेक्झिबिलिटी पाहिजे आपल्याकडे तर Right. होऊन जातं. अमेझिंग. तर या तुमच्या प्रोजेक्टची लिंक तर आपण देऊच या. हं. कथाष्टकम मला खूप नाव पण आवडलं. येस. आणि हे खूप चांगलं आपण जे सुरुवातीपासूनच बोलतोय की कम्युनिटी जेव्हा एकत्र येते त्यावेळेस बऱ्याच गोष्टी इम्पॅक्टफुल घडू शकतात. करेक्ट. तर जसं की वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक येऊन इथे स्टोरी टेलिंग करतात. बरोबर. तर मे बी आपल्या लिस्नर्सपैकी जे ऐकायचं काम करतात त्यांना जर स्टोरी टेलिंग करायचं असेल तर मे बी ते पण तुमच्याबरोबर अगदी, कनेक्ट अगदी. होऊ शकतील आणि येस. मे बी दे कॅन बी पार्ट ऑफ कथाष्टकम. एक मला उल्लेख करावासा वाटतोय जे तुम्ही डेलिबरेटली बहुतेक बोलला नाही आहात किंवा राहून गेलंय. तर गोल्डमन सॅक्सची जी एक फेलोशिप आहे तर ती मिळालेली आहे. म्हणजे 10,000 वुमन ऑन्टरप्रेनर्ससाठी एक मेंटरशिप प्रोग्राम असेल तर बरोबर. त्याविषयी तुम्ही सांगा. बिकॉज दिस इज म्हणजे जे ऐकतात त्यांना सांगतो की ही खूप प्रेस्टिजियस गोष्ट आहे टू बी इन 10,000 वुमन ऑन्टरप्रेनर्सचा प्रोग्राम जर का गोल्डमन सॅक्स घेत असेल तर इट्स अ बिग अचीवमेंट. येस. आणि म्हणजे त्याच्याबद्दल तर माहिती सांगाच आणि त्याचा कसा फायदा झाला एनलिट किड्सला तर तेही सांगा. मी तुम्हाला जसं म्हणलं की एक होतं कथाष्टकम, दुसरं होतं हे गोल्डमन सॅक्स. ऑनलाईन झालं यावेळेला. ते जनरली त्यांचा कोहोर्ट असतो. कोहोर्ट राईट. म्हणजे एक ग्रुप. येस. तर ते फिजिकली तिथे बँगलोरच्या IIM बँगलोरमध्ये घेतात. बर. पण ऑनलाईन असल्यामुळे हा कोहोर्ट मला ते सहज शक्य झालं. सी कुठल्याही स्पेसिफिकली वुमेन एंटरप्रेनरला घरचं सोडून काही करता येत नाही. यू हॅव टू बी देअर ॲट होम. राईट. आणि कुठलीच म्हणजे जनरली आपल्यासारख्या मिडल क्लासमधल्या बॅकग्राऊंडच्या ज्या काही बायका असतील, मुली असतील, त्यांना घर प्रिय असतं.
त्याच्यात कॉम्प्रोमाइज करून त्यांना काही करायचं नसतं. बरोबर. सो कोविडमध्ये तर शक्यच नव्हतं कुठेही जाणं आणि इतके वर्ष मलाही जमत नव्हतं, की मुलं नंतर घरात म्हणजे फुल फॅमिली होती, काही रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या. त्या सगळ्या सोडून आपण 3 महिने कुठेतरी जाऊन राहणं हे शक्य नव्हतं किंवा इंटरमिटंटली जाऊन राहणं त्यावेळेला. सो ऑनलाईन तो कोहोर्ट झाल्यामुळे मी अप्लाय केलं त्याला. नाईस. आय न्यू की होऊ शकतं. हे काहीतरी होऊ शकतं, आपण काहीतरी चांगलं करतोय. राईट. तर लेट्स गिव्ह इट अ ट्राय. हा कॉन्फिडन्स मला माझ्या मिस्टरांनी दिला, की यू कॅन डू इट. खरं तर असं फॉर्मल बिझनेस ट्रेनिंग कधी नव्हतं मला. पण इथे अनेक ठिकाणी जसं आता अमोलनी माझ्या मिस्टरांनी किंवा हू इज माय बिझनेस पार्टनर, त्यांचा जो प्रोफेशनल एक्सपिरियन्स होता कॉर्पोरेटला, त्याचा इथे फायदा आम्हाला खूप झाला. आमचा बिझनेस स्ट्रक्चर ठरवायला, बिझनेस प्रोसेसेस ठरवायला आणि आमची मोठी कॉर्पोरेट, जसं तुम्ही म्हणालात की कॉर्पोरेट करू शकला असतात. आमची कॉर्पोरेट नसली तरी द वे वी फंक्शन इज लाईक अ कॉर्पोरेट. नाईस. तर त्याचा फायदा तिथे झाला. आम्ही अप्लाय केलं आणि प्रेझेंटेशन दिलं तिथे. सिलेक्ट झाले मी अँड दॅट वॉज समथिंग आय एम प्राऊड. ॲट द सेम टाईम आय एम ग्लॅड आय कुड डू धिस. कारण त्याशिवाय आम्हाला एक वेगळं म्हणजे काय म्हणतात, वेगळ्या पद्धतीने विचार करायचा पण लक्षात नसतं आलं. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. राईट. अनेक बायका ज्या आहेत, अनेक विमेन एंटरप्रेन्युअर्स अतिशय सुंदर काम करतायत छोट्या मोठ्या लेवलला आणि इट वॉज लाईक अ इन्स्टंट कनेक्शन विथ एव्हरीवन. कारण सगळ्यांचे साधारण कॉमनच प्रॉब्लेम्स होते, कॉमनच चॅलेंजेस होते. राईट. काही लोक अगदी सुरुवातीच्या फेजमध्ये स्टेजमध्ये आले होते. होते. आम्ही स्केल अप करण्याकरता गेलो होतो, नाईस. की हाऊ कॅन वी स्केल अप. आयडिएशन झालेलं होतं, कन्सेप्शन झालेलं होतं, आयडिएशन झालं होतं. इट वॉज रनिंग, इट वॉज गिव्हिंग अस प्रॉफिट्स. पण स्केल अप कसं करायचं? बरोबर. तर त्यासाठीचं जे काही लागतं, ज्ञान म्हणा किंवा मेंटॉरिंग म्हणा, ते या कोहॉर्टने दिलं. नाईस. अतिशय चांगले मेंटॉर्स होते. पद्धतशीरपणे बिझनेसचं शिक्षण दिलं त्यांनी आम्हाला क्या बात आहे. आणि नेटवर्क खूप चांगलं निर्माण झालं त्याच्यातून. प्रिसाइजली. आणि हे ऑल इंडिया नेटवर्क आहे. राईट. त्यामुळे एकमेकांबरोबर ती पार्टनरशिप करणं, एकमेकांना लीड जनरेशन ज्याला म्हणतो आपण, राईट. ते करणं, रेफरन्सेस देणं हे फार फार वाढलं. नाईस. आणि खूप छान ग्रुप आहे तो. आणि त्याच्या निमित्ताने मग आम्हालाही कॉन्फिडन्स आला की येस, वी कॅन डू दिस बेटर. राईट. मी जसं म्हणलं एव्हर इव्हॉल्विंग आहे. तो हा अजून एक इव्हॉल्विंग चा एक टप्पा म्हणा. अमेझिंग. तर तो झाला. त्याच्यानंतर आता कोविड संपलं. कोविड नंतर बिझनेस चांगला सुरू झाला आता परत. ड्यू टू व्हॉट वी डिड इन कोविड. त्याचे आता कळायला लागले बेनिफिट्स, आम्हाला कळायला लागले. नाईस. आणि वी आर इन टू द गेम अगेन. नाईस. तर आय थिंक 10,000 विमेन गोल्डमन सॅक्सचा जो प्रोग्राम आहे, तो इट्स अ व्हेरी प्रेशियस प्रोग्राम. ज्यांना वाटतं की आपली ऑर्गनायझेशन आहे, छान करायचंय किंवा आयडिया आहे, दे कॅन गो देअर. फक्त तेच नाही, बेसिकली NSR सेल हे IIM बँगलोरमध्ये आहे. NSR सेल इज अ स्टार्टअप का थिंग. आणि जिथे वुमेन एंटरप्रेन्युअर्स, स्टार्टअप्स यांच्यासाठीचं अतिशय छान इकोसिस्टम त्यांनी तयार केलं. राईट. राईट. खूप नॉलेजचे आत्ता सुद्धा म्हणजे ॲल्युमनाय म्हणून आम्हाला अनेक इव्हेंट्स असतात राईट. किंवा नॉलेज शेअरिंगचे सेशन्स असतात. तर त्या सगळ्याचा उपयोग होतो. बिझनेस स्ट्रॅटेजी निर्माण करणे किंवा अगदी राईट फ्रॉम अकाउंट्समध्ये काय काय आपल्याला करायला लागतं. कारण बऱ्याच एंटरप्रेन्युअर्सना हे माहीत नसतं. माहिती. करेक्ट आहे. तर त्या सगळ्या गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या. नाईस. फंडिंग पाहिजे असेल तर काय करायला लागेल, राईट. पिच डेक कसं बनवायचं, पिचिंग कसं करायचं. तर हे सगळ्याचा उपयोग नक्कीच आता आम्हाला पुढच्या जर्नीमध्ये होणार आहे. अमेझिंग. इन्स्पायरिंग आहे खूप. अमोल इथे बाहेर बसलेत आणि ते ऐकतायत. तर आय थिंक ही इज अ व्हेरी बिग पार्ट ऑफ एनलिट. आय थिंक नाव ही इज फुल टाईम विथ एनलिट. तो सगळ्यात भारी भाग आहे की कॉर्पोरेट जॉब सोडायला तुम्ही त्यांना हे केलं की म्हणजे रादर इनफॅक्ट इट इज अ व्हेरी गुड थिंग की ही कुड सी की आपण इन्फोसिस सारख्या ऑर्गनायझेशन सोडून आपण एखाद्या स्टार्टअपमध्ये जॉईन हवं. ही खूप चांगली गोष्ट आहे इकोसिस्टमसाठीचं, इफ यू अलाव.
आय वुड लाईक टू इन्व्हाइट I अमोल would be हिअर. happy if he comes and joins us. आणि मे बी एक 5 मिनिटं आपण त्यांच्याशी बोलू. Yes, please. येस. सो अमोल, आता इकडे आल्यामुळे तुमचं मी परत मंगळवार मार्केटिंगमध्ये स्वागत करतो. आपण रेकॉर्डिंग स्पेसमध्ये आलो. तर खूप इंटरेस्टिंग जर्नी एनलेटचा आत्ताच आपण भरपूर बोललो त्याच्याविषयी. पण मला आता तुम्हाला एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की हाय पेईंग कॉर्पोरेट जॉब सोडून जेव्हा तुम्ही स्टार्टअपमध्ये जॉईन करायचं ठरवता, तर हाऊ वॉज द फिलिंग? आणि ॲक्च्युली जो एक प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात येतो की आय विल वेट फॉर द राईट टाईम, तिथे दोन्ही बॅलन्स होईल वगैरे, असे खूप आयडियलिस्टिक गोष्टी असतात. तर तसं काही तुमच्या बाबतीत झालं का? किंवा कशी ती लीप घेतलीत तुम्ही टू कंटिन्यू दिस ॲज अ फुल टाईम स्टार्टअप थिंग? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. हो, हा फार डिफिकल्ट प्रश्न असतो 100%. वेन आय डिसाइडेड दिस, दॅट वॉज मी साधारण इन्फोसिस 96ला जॉईन केलं. 2011मध्ये आय लेफ्ट इन्फोसिस. आणि तेव्हा बरोबर त्याच्या आधीच म्हणजे टिपिकली आय टीमध्ये वर्कलोड आणि लाईफस्टाईल ही फार हेक्टिक नॉर्मली राहते. व्हेरी लेस कंट्रोल ऑन युअर टाईम, डिपेंडन्सीज ऑन मल्टिपल पीपल एक्सेट्रा. आणि तेव्हा टिपिकली तुम्ही बघितलं तर 10-12 वर्षापर्यंत, पहिले 10-12 वर्ष लोक ग्रोथ पाथमध्ये असतात, सगळे हॅप्पी असतात, एव्हरीथिंग इज फाईन. आणि त्याच्यानंतर हळूहळू कुणाचा काही ना काहीतरी कारणाने कुणाची ग्रोथ होत नसती, कुणाला अपॉर्च्युनिटीज जशा पाहिजेत तशा मिळत नसतात, कुणाला कंटाळा आलेला असतो एवढं सगळं काम करण्याचा वगैरे वगैरे. So there are various reasons, lot of people crib about it. माझं थोडंसं वेगळं होतं. आय हॅड नथिंग टू क्रिब अबाउट मच. आय वॉज डुईंग प्रिटी वेल कन्सिस्टंटली इन इन्फोसिस. I got good opportunities also. मी ॲट वन पॉईंट ऑफ टाईम जेव्हा थोडंसं एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला तर आय मूव टू अ व्हेरी डिफरंट डिपार्टमेंट अँड दॅट ऑल्सो गिव्ह मी अ गुड अपॉर्च्युनिटी. अँड 3 वर्ष तिथं आय डिड व्हेरी वेल. सो देर वॉज नथिंग फॉर मी, नो निगेटिव्ह आस्पेक्ट ज्याच्यामुळे मी हे सोडलं. टू बी व्हेरी फ्रँक, फर्स्ट ऑफ ऑल वृषालीनी हे जे तिची आयडिया जी होती, not because she is sitting next to me, but I really feel it's a very good idea, very noble idea. Yes. And मला स्वतःला वाटतं म्हणजे माझी बॅकग्राऊंड कदाचित आपण मिडल क्लास मेंटॅलिटी, मी शिकलो ज्या शाळेमध्ये, ज्ञान प्रबोधिनीमध्ये शिकलो, एक काहीतरी आपण देणं लागतो, आपण काहीतरी करावं हे असतं. बरोबर. आणि सेकंडली बिंग मिडल क्लास बॅकग्राऊंड, माझं बऱ्यापैकी जे काही मिळालं इन्फोसिसमध्ये मला, courtesy God's grace, courtesy our efforts, courtesy whatever dedication, we got a lot. And we felt ki we have enough to try something new. Nice. That's a very good thought. आपल्याकडे आपण ट्राय करू and maybe things will work out. We'll try to take that decision and we'll try to prove it right. या विचारसरणीने मी हे जम घेतला, फ्रँकली स्पीकिंग. असं जर का आमचं असतं की आमची लाईफस्टाईल फार अपग्रेडेड आहे आणि मग त्याच्यातून आपल्याला बाहेर निघणंच अवघड होऊन जातं, अनेक वेळा ते होऊन जातं, तशी नव्हती. फॉर्च्युनेटली बोथ ऑफ अस आर स्टील ग्राउंडेड आणि त्यामुळे हा डिसिजन घेणं सोपा झाला. नाईस. आणि आय मूव्ड इन ॲक्च्युली. आणि ऑफकोर्स द रियालिटी वॉज मोर चॅलेंजिंग दॅन वॉट आय वुड हॅव एक्सपेक्टेड. येस. and all, but it has been a good journey. Amazing. It has been a challenging, at the same time good journey. Nice. And I'm happy it is bearing fruits. Yes. We have made impact. Correct. And hats off to be very frank, the concept. आणि we are really liked by people. म्हणजे ते लोकांचं जे we get that positivity. बाकी नाही तर financially we don't get that as much as any big businessman would do, but correct, that whole the positive feedback, the whole impact that we are making, that nice, keeps us going actually. Amazing. So it is very nice to hear
की असं हे तर माझा पहिला ॲक्च्युली एपिसोड आहे पॉडकास्टचा. त्याच्यात मी स्टार्टअप आफ्टर 40 असा हे केलेला आहे. त्याच्यामध्ये टिपिकली जे तुम्ही आत्ता म्हणताय ते सगळं त्याच्यात आहे. तर त्याची लिंक मी देईन की इट इज नॉट अ यंगस्टर्स गेम ओनली नाव स्टार्टअप्स. तर तो माझा पॉईंट होता की इट इज ओके की तुम्ही 10-15 वर्ष समजा कुठल्या कंपनीत काम करताय किंवा 5 वर्ष काम करताय, तर असं नाही. किंवा इथे खूप लोक आहेत की जे आफ्टर 50 ऑल्सो दे वुड वॉन्ट टू स्टार्ट समथिंग. तर दॅट इज अमेझिंग टू हिअर फ्रॉम यू. आणि आय थिंक एनलिट किड्स आता बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. सो आय थिंक बरेच लोक एन्क्वायरी करतील, दे विल कनेक्ट विथ यू, कम्युनिटीचा पार्ट होतील. सगळ्या ज्या लिंक्स आपण आता जे बोलतोय की रेफरन्स लिंक्स असतील, अकॅडमीची लिंक असेल, त्या स्पेसिफिक लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊच या. आणि मंगळवार मार्केटिंगकडनं एनलिट किड्सला आणि तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडनं काहीही हेल्प लागली इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट क्रिएशन असेल किंवा काही नेटवर्क कनेक्ट्स असतील तर वील एक्सप्लोर दॅट. आणि आय वुड लाईक टू से की यू गाईज शुड स्टार्ट अ पॉडकास्ट. कारण म्हणजे द वे यू आर स्पीकिंग वृषाली अँड इवन यू अमोल, खूप चांगलं तुम्ही इंटरॅक्ट करताय. म्हणजे ऑडिओ जे मीडियम आहे ते एक्सप्लोर करायला चालू करा. देर आर प्लेंटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, एस्पेशली वेन यू स्पीक विथ पेरेंट्स ऑन पॉडकास्ट, ॲज सिम्पल एज दॅट. तर तशा टाईपमध्ये तुम्ही काहीतरी आयडिया एक्सप्लोर करा. एनी हेल्प निडेड आय विल बी देअर फॉर यू. आणि कम्युनिटी पण आपली आहे चांगली, तर दे विल ऑल्सो सपोर्ट यू. सो थँक्स अ लॉट. थँक्स सोहम, पॉडकास्टचं माध्यम आमच्यासाठी ओपन केल्याबद्दल. कारण हे नवीन आहे आमच्यासाठी आणि आम्ही नव्हता विचार केला, अगदी टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि नक्की मला एक्सप्लोर करायला आवडेल. येस, ब्लॉगिंग करत होते मी इंटरमिडिएटली, पण हे दिस इज आय थिंक इन नाउअडेज. या आणि मला आवडेल. करेक्ट. आणि टिपिकली दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे इंडियामध्ये पॉडकास्ट इज स्टील कम्पॅरेटिव्हली न्यू इन टर्म्स ऑफ कन्झम्पशन. आणि सेकंडली अगेन इफ यू गो टू रिजनल इट इज स्टील व्हेरी निश. म्हणजे आता मराठीमधला पॉडकास्ट हा खूप त्या कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहेत आणि तसं कन्झम्पशन पण कमी आहे. पण म्हणजे आता तुम्ही US मध्ये पण राहिलेला आहात, तर आता वेस्टर्न जर का तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट एव्हरीबडी इज लिस्निंग टू सम ऑफ दी अदर पॉडकास्ट आत्ता तिथे. तेवढं अजून इंडियामध्ये यायचं आहे. पण आय थिंक इट विल बी अ गुड अर्ली मूव्हर्स ॲडव्हान्टेज फॉर यू. आणि यू शुड डेफिनेटली ट्राय डुईंग दॅट. नक्की. चलो. येस, थँक्यू. इट वॉज अ प्लेजर टॉकिंग टू यू. येस, थँक्यू. सेम हिअर. चला तर मंडळी, आपण भेटूया अशाच एका नवीन गेस्ट सोबत. पण भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.